अशा करायचे जे कारनामे आहेत, रोज नवीन नवीन कारनामे समोर येत आहेत. काय सांगाल महाराज, कशा प्रकारे तुम्ही धार्मिकतेला? नाही, आता त्यांनी भोंदूगिरी केली हे बरोबर आहे. त्याने लोकांचा गैरफायदा घेतला, कारण तो काही साधू नव्हता किंवा कोणी महाराज नव्हता. त्याला भोंदू बाबा बाबा जो शब्द वापरला जातो, बाबा शब्द वापरण्याचं काही कारण नाही. तो एक भोंदू होता आणि धार्मिकतेचा त्यांनी गैरफायदा घेतला, किंवा जसं काही ज्योतिष वगैरे पाहतात लोक त्या पद्धतीनं एक ज्योतिषशास्त्र एक गणित आहेत आणि गणित शास्त्राचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो, परंतु त्यांनी त्याचा दुरुपयोग केला आणि हे दुरुपयोग करणं हे उचित नाही आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्याकडे हा समाज गेला कसा, एवढे मोठे मोठे लोक त्याच्याकडे गेले कसे, त्याला आपण दोष देतो आहेत, परंतु हे बाकीचे पण दोषी आहेत. कारण लोकांना काय वाटतं, काही न करता आपण मोठं झालं पाहिजे आणि आपली असणारी जी शॉर्टकटची नीती आहेत त्या नीतीमुळे हे लोक त्यामध्ये ओढल्या गेले आणि म्हणून त्याच्याकडे जाणारे अंतर्गत संबंध वगैरे कसे होते काय होते आता आम्हाला काही माहिती नाहीये. त्याचा आणि आपला काही संबंध कधी आलेला नाहीये. फक्त आता या सर्व चर्चा टीव्ही चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारे आणि जे काही आपल्याला पाहायला मिळतं त्यावरून आपल्या लक्षात येतं की हा मनुष्य, आता विषय असा आहे, धार्मिकतेचा फायदा त्यांनी घेतला पण तो घ्यायला नको होता. शेवटी भगवंताचं कार्य जो मनुष्य करतो तो तर जगाच्या कल्याणाकरता करतो. दुसरी महत्वाची, साधू संतांचं जे जीवन असते किंवा साधू संत ऐवजी दुसरी समजा समाजसेवा करणारे लोक असतात तर ते अशा पद्धतीने वागत नाही. त्यांचा उद्देश समाजसेवा असतो आणि अशा प्रकारे यांनी कोट्यवधी रुपये जमा करण्याचं काम केलं आणि त्याला सहकार्य अनेक लोकांनी केलं. म्हणजे या ठिकाणी धार्मिकता हा विषय नाहीच आहे, फक्त त्यांनी धार्मिकतेचा गैरफायदा असा घेतला की लोक धार्मिकतेवर जवळ येतात आणि त्याचा फक्त त्यांनी गैरफायदा. कोणीही असू द्या, वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराज सुद्धा नेणती काही टाना टोना नामस्मरणा वाचून. साधू संतांनी आपल्याला नामस्मरण शिकवलं. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी व्यसनी लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याचं काम केलं. साधू संतांचं कार्य हे असतं की कोणी वाईट मार्गाला चाललं असेल तर सन्मार्गाला लावणं, पण लोकांना सन्मार्गाला लावण्याकरता आपण स्वतः सन्मार्गाने चाललेलो असलं पाहिजे. सन्मार्ग दाखवायचा आणि आतून वेगळं चुकीचं वागायचं हे उचित नाही आहे आणि असं जो कोणी करीत असेल तो कोणी असू द्या तो दोषी आहे. मंदिरा ठिकाणी सात्विक कार्य व्हावं आणि सात्विक कार्याकरताच मंदिराचा उपयोग असतो. दुसरी महत्वाची गोष्ट, अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे हे जे आहेत ना, आता ठीक आहे, पण तो नुसतेच हिंदूला टार्गेट करणं हाही उद्देश नाही ठेवला पाहिजे त्यांनी. कारण मुस्लिम समाजामध्ये सुद्धा असे बंदुगिरी करणारे भरपूर लोक आहेत. काही मौलाना लोक तसं करतात. एक कोपरगावला एक फादरचं प्रकरण घडलं होतं की एक महिला, तिला दवाखान्यात जाऊन दिलं नाही आणि ती गेली, तर तो सुद्धा भोंदूच होता. तर असे जे काही भोंदूगिरी करणारे लोक इतर समाजामध्ये सुद्धा, त्यांना सुद्धा उघड करण्याचं काम केलं पाहिजे.